नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत चंदूकाका सराफ हडपसर मगरपट्टा ब्रांच येथे। तर इथे भव्य मेहंदी स्पर्धा झाली होती। तर त्याची इथे काही क्षणचित्रे आहेत, खूप सुंदर सुंदर मेहंद्या सगळ्यांनी काढलेल्या होत्या सगळ्यांच्या हातावरती। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण खूप छान मेहंदी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आज आपण आलेलो आहोत चंदूकाका सराफ यांनी आयोजित केलेल्या मेहंदी स्पर्धेसाठी। तर इथे बघू शकता माझ्या मागे भरपूर अशा मैत्रिणी आलेल्या आहेत मेहंदी स्पर्धेसाठी आणि सगळ्यांनी तयारी केली आहे। स्पर्धेसाठी तयार आहेत सगळे? आता कोण विनर ठरणार आपण पाहणारच आहोत व्हिडिओच्या एंडला। व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला आपण आता मेहंदी स्पर्धेला सुरुवात करतोय। आपण आता सगळ्यांकडून ऐकून घेऊया तुम्हाला काय वाटतं, म्हणजे स्पर्धेविषयी कोणाचा नंबर येईल की माझा, कैसा वाटता है? दिल से खुशी हो रही है कि हमें इतनी बड़ी अपॉर्चुनिटी मिली कि यहाँ पे आने का मौका मिला। मेरे लिए वही बहुत बड़ी बात है यहाँ पे। तर माझ्या म्हणण्याप्रमाणे तर स्पर्धा म्हणजे फक्त स्पर्धा आपण म्हणजे त्यामध्ये आपण काही बक्षीस आपल्याला जिंकता आलं पाहिजे किंवा मिळालंच पाहिजे। माझ्या म्हणण्याप्रमाणे तर मी तसं समजत नाही। स्पर्धा म्हणजे आपल्याला कुठेतरी संधी मिळते, बरोबर ना? बरोबर, की आपल्याला त्या स्टेज पर्यंत जायला आपल्याला संधी मिळते, आपण तिथपर्यंत जातो, हे खूप महत्वाचं असतं। किंवा आपण घरात बसून नुसतं काय करणार आहे ना। तर स्पर्धा म्हणजे तुम्ही फक्त असं समजू नका आपल्याला बक्षीसच मिळालं पाहिजे, आपल्याला पहिला नंबर आला पाहिजे, दुसरा नंबर आला पाहिजे। तर सगळ्यांची तयारी आहे? हो। चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। कोण कोण कशी छान छान मेहंदी काढते पाहूया। अशा प्रकारे आपल्या पार्टनर सोबत सगळ्यांना बसवण्यात आलं होतं मेहंदीसाठी आणि खूप छान भरपूर जणांनी पार्टिसिपेट केलेलं होतं आणि इतक्या सुंदर सुंदर मेहंदी काढल्या, म्हणजे नवरीसाठी किंवा स्लायडर्ससाठी खूप छान छान मेहंद्या सगळ्यांनी काढलेल्या होत्या। आणि आता सुरुवात झाली होती। 1.5 तासाचा टायमिंग दिला होता मेहंदी काढण्यासाठी सगळ्यांना। सगळे आपल्या पार्टनरला घेऊन बसले होते आणि मेहंदी काढण्यासाठी सुरुवात झाली होती। खूप छान अशी अरेंजमेंट केलेली होती। आपण कुठल्याही शॉपमध्ये ज्यावेळेस जातो, आता कोणत्या शॉपमध्ये मला तर माहिती नाही, मी प्रथमच ही अशी मेहंदी स्पर्धा आयोजित केलेली मी पाहिलेली आहे। आणि चंदूकाका सराफ यांनी खरंच म्हणजे या शॉपमधलं पूर्ण मॅनेजमेंटसुद्धा खूप छान होती आणि सगळ्यांनी या सगळ्या महिला ज्या आहेत, मुली ज्या आहेत, तर त्यांच्यासाठी खूप छान प्लॅटफॉर्म दिलेला आहे की आपण मेहंदीमध्ये सुद्धा काहीतरी करिअर करू शकतो किंवा त्याच्यामध्ये सुद्धा आपण काहीतरी म्हणजे मिळवू शकतो। म्हणजे स्पर्धा ठेवली त्यामुळं बक्षिसं वगैरे तर असणारच आहेत आणि खूप सगळे एक्साइटेड होते मेहंदी काढण्यासाठी आणि बरंच काही म्हणजे याच्यातून आपल्याला नंबर जरी नाही आला तरी आपल्याला भरपूर याच्यातून काही शिकता येतं। तर असे सुद्धा भरपूर जण होते की आम्हाला पण काही याच्यातून शिकता वगैरे येईल, आपलं म्हणजे नाही का सगळ्यांच्या मेहंदी वगैरे पाहता येतील, कोण कसं काढते, किती बारीक मेहंदी काढते। तुम्ही इथं बघू शकता स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय। खूप छान छान अशा मेहंदी सगळ्यांनी काढलेल्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांनी सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं, हे खूप महत्त्वाचं आहे मला तरी असं वाटतंय। कारण आपण जोपर्यंत आपण कुठल्याही स्पर्धेमध्ये आपण भाग घेत नाही, जोपर्यंत आपण तिथं उतरत नाही, तोपर्यंत आपल्याला जगामध्ये काय चाललंय किंवा आपण किती कमी पडतोय त्या स्पर्धेसाठी हे सुद्धा आपल्या लक्षात येतं। तर आता मेहंदी सगळ्यांची काढून होत आली होती ऑलमोस्ट। ज्यांच्या झाल्या तर परीक्षकांनी त्यांचं परीक्षण केलेलं होतं। सगळ्या प्रत्येक मेहंदी ज्यांनी काढली त्यांनी काय थीम वापरली किंवा ही अशी का काढली, हे का काढले, म्हणजे सगळ्या गोष्टी विचारल्या। आणि हे बरोबरच आहे, परीक्षक ज्यावेळेस विचारतात त्यावेळेस सुद्धा आपल्याला त्याची योग्य ती उत्तरं देता आली पाहिजेत। कारण परीक्षक काही प्रश्न विचारू शकतील की आपल्या त्या मेहंदीशी रिलेटेड, की त्या मेहंदीमध्ये काय पाहिलं आणि त्यानुसार ते विचारतील, तर आपण त्यासाठी सुद्धा आपण प्रिपेअर राहणं गरजेचं असतं। आता स्पर्धेमध्ये ज्यावेळेस भाग घेतात तर त्यावेळेस खरंच म्हणजे ज्यांनी पहिल्याच भाग घेतला असेल त्यांना माहीत नसतं की स्पर्धेमध्ये अशी काही प्रश्न विचारतात आणि मग त्याची उत्तरं द्यावी लागतात। तर आपल्या मेहंदी रिलेटेड किंवा आपण कुठलीही स्पर्धा असू दे, रेसिपी जरी असेल किंवा अजून कुठली फॅशन शो वगैरे असेल, तर आपण त्या स्पर्धे रिलेटेड थोडी माहिती आपल्याजवळ ठेवणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून तिथं परीक्षक आल्यानंतर आपल्याला माहिती विचारतात। तर इथे बघू शकताय खूप सुंदर सुंदर अशा सगळ्यांनी मेहंदी काढलेल्या होत्या, मस्त एकदम होत्या। आणि फर्स्ट सेकंड थर्ड नंबर कोणाचे आले आणि त्यांना काय गिफ्ट मिळालं
हे आपल्याला एंडिंगला दिसणारच आहे. आणि जे फर्स्ट सेकंड थर्ड नंबर होते त्यांना चांदीचे कॉईन गिफ्ट करण्यात आलेले आहे चंदूकाका सराफ यांच्याकडून. आणि त्यांची प्युरिटी आपल्याला तर माहितीच आहे, सोन्यामध्ये तर भरपूर नाव आहेच त्यांचं, कारण प्युअर गोल्ड तिथं आपल्याला मिळतं आणि त्याचप्रमाणे चांदीसुद्धा तशीच मिळते. तर इकडे बघू शकता तुम्ही, भरपूर सगळ्यांचे जवळपास परीक्षण होत आलं होतं. त्या मॅडम लाईननी म्हणजे टाईम दिला होता, त्यानुसार तेवढ्या टाईममध्ये आपण तेवढ्या टाईममध्ये कंप्लीट केली आहे की त्या टाईमाच्या आधी कंप्लीट केली आहे मेहंदी. या सगळ्या गोष्टी या परीक्षणामध्ये मॅटर करतात. त्यामुळं जरी कोणी नवीन जर हा व्हिडिओ माझा पाहत असेल तर त्यांनी खरंच लक्षात ठेवा, आपण जी मेहंदी काढली किंवा आपण ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्या रिलेटेड आपल्याला सगळी माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता फायनली सगळ्यांची झालेली आहे मेहंदी काढून. आणि विशेष आभार म्हणजे चंदूकाका सराफ यांनी सगळ्यांना पूर्ण म्हणजे जी कॉम्पिटिशन ठेवली होती त्यांना कोणसुद्धा स्वतः त्यांनी दिलेले होते मेहंदी स्पर्धेसाठी. पण तरीसुद्धा बऱ्याच महिलांनी त्यांचे स्वतःचे कोण आणले होते, कारण ज्यावेळेस आपण पकडतो ते कोण तर ग्रीप पकडणं लहान मोठे कोण असतात, त्यामुळे ते आपल्या आपल्या रोजच्या प्रॅक्टिसप्रमाणे आपल्याला ते ठीक पकडता येतात. आणि त्यानंतर आम्हाला नाश्ता वगैरे दिला होता, मस्त गरमागरम समोसे होते. सगळ्यांनी खूप छान आस्वाद घेतला. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि नंबर वगैरे विनर सांगण्यात आले. तर तुम्ही इकडे बघू शकता, मस्त गुलाबाचं फूल गिफ्ट असं फर्स्ट सेकंड थर्ड नंबरचे सगळे प्राइज इथं ठेवले होते आणि प्रत्येक पार्टिसिपेंटला त्यांनी सर्टिफिकेट गिफ्ट केलं होतं. चंदूकाका सराफच्या वतीनं आज मेहंदी कॉम्पिटिशनचं आयोजित केलेलं होतं. असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. मी पुन्हा एक वेळ आमच्या कंपनीच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी जे परीक्षक लाभलेले होते अशा सोनाली गोरड मॅडम आणि पूजा जाधव मॅडम यांचा या ठिकाणी एक सत्कार समारंभ आम्ही आयोजित केलेला आहे. मी ब्रँच मॅनेजर ओंकार सरांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी सन्मान करा. तुम्ही फोटो घ्या मला नमस्कार. सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून प्रतिसाद मिळेल याची आम्हाला कल्पना नव्हती. या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद, आम्हाला त्यातलं जास्त काय कळत नसल्यामुळे आम्ही परीक्षक नेमले होते, पण परीक्षकांना इथून पुढचं ताण पडणार याची आम्हाला कल्पना आली होती. खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक एज मध्ये वेगवेगळ्या होत्या, डिझाईन्स खूप चांगल्या पद्धतीने होत्या. जे दागिन्यामध्ये डिझाईन्स असायच्या त्या दागिन्या तुम्ही सगळ्या मेहंदीमध्ये उतरवल्या आणि दागिने पुन्हा जिवंत झाले. आणि ज्याप्रमाणे भावना बोलतात तशा मेहंदी बोलायला सांगितलं. नमस्कार. रामकृष्ण हरी. छान वाटतंय ना एकदम. रामकृष्ण हरी बोलल्यावरती कसं वाटतंय? छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. बरोबर आहे. तर मला आज इथे चंदूकाका सराफ मध्ये मेहंदी स्पर्धेसाठी जज म्हणून निमंत्रित करण्यात आलं. त्यासाठी ओंकार सर, मार्केटिंग टीम असेल, इथे बाकीचे मान्यवर सगळ्यांचे मनापासून आभार. आणि तुम्ही सगळ्या स्पर्धकांनी इथे वेळात वेळ काढून छान सुंदर असं तुमचं डिझाईन्स प्रेझेंट केलेलं आहे. खूप सुंदर डिझाईन्स काढलेत सगळ्यांनी, म्हणजे काय निवडायचं काय नाही हे कळत नव्हतं आम्हाला. आणि तुमचं हे जे काम आहे तर तुम्हाला एक छान सुंदर असा प्लॅटफॉर्म भेटलेला आहे इथे. तर तुमचं काम असंच इथून पुढे चालू राहिलं पाहिजे आहे. चंदूकाका सराफचं जर सांगायचं झालं तर एक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ज्वेलरी अँड दागिन्यांमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे, सण असेल, दिवाळी असेल, लग्न समारंभ असेल, तुम्हाला खूप सुंदर असं ज्वेलरी डायमंड मध्ये, गोल्डन मध्ये तुम्हाला सुंदर सुंदर असं डिझाईन्स प्रत्येक दालनामध्ये त्यांच्या इथं पाहायला भेटतील. विथ मॉडर्न टच, एक आधुनिक पारंपरिक पासून सगळ्याच प्रकारचे तुम्हाला डिझाईन्स इथे अवेलेबल भेटतात. शिवाय चंदूकाका सराफ हे इथेच मर्यादित नसून त्यांचं सामाजिक कार्यामध्ये देखील खूप छान असं सहभाग आहे. जसं की आज मेहंदी स्पर्धा असेल, मागे तुमचं सॅनिटरी नॅपकिन्सचा प्रोग्राम असेल त्यांचा, किंवा वेगवेगळ्या कार्यांमधून ते नेहमीच समाजामध्ये बांधिलकी ते जपत आलेले आहेत. तर त्यांचं खूप खूप मनापासून आभार त्यासाठी. आणि तुम्ही सगळ्या स्पर्धकांनी मनापासून इथे भाग घेतला, छान तुम्ही ते डिझाईन्स काढले, तर त्यासाठी सगळ्यांचं मनापासून म्हणजे कौतुक. आणि जे एज ग्रुप आहे तो सगळा यंगस्टर आहे ऑलमोस्ट. तर इथे ही स्पर्धेकडे स्पर्धा न बघता
इथे हे संपत नाहीये, तर तुम्हाला लाईफमध्ये खूपच ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सो सगळ्यांनी छान केलेलं आहे आणि फ्युचरसाठी सगळ्यांना गुड लक. तर आपण विजेते घोषित करूया. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळालेला आहे. त्यांचं नाव या ठिकाणी मॅडमला विनंती करतो की त्यांनी अनाउन्स या ठिकाणी करावं. मेहंदी काढलेल्या आहेत, त्याच्यामधून काही छान मेसेजेस पण त्यांनी समाजासाठी दिलेले आहेत. ब्रायडल वर्क तर सगळ्यांनीच सुंदर केलं होतं, विथ फिनिशिंग आहे तुमचं काम सगळ्यांचं. पण त्यातल्या त्यात ज्या खूप मनाला टच केल्या तर त्याच्यापैकी आहेत 3rd नंबर आहे तेजल पवार. तर यांनी काढलं होतं एज्युकेट गर्ल चाइल्ड, मुलींना एज्युकेट करा, म्हणजे स्त्री शिकली तर कुटुंब शिकेल. तर खूप सुंदर मेसेज त्यांनी दिला होता याच्यामधून, मला आवडला, तो खूप छान काढलेला आहे. ऍक्च्युली मला माझ्या मेहंदीमध्ये सांगायचं होतं की आपण शहरामध्ये आता मुलींना शिकवतात, पण खेडेगावात अजून तरी मुलींना जास्त शिकवलं जात नाही. वयाच्या आतच त्यांचं लग्न करून दिलं जातं. मग तोच मला मेसेज द्यायचा होता की मुलींना जास्त शिकवा. आजकाल मुली सगळ्या पदांवर आहेत पुढेच. त्यानंतर मुलींच्या काही खूप काय रिगार्डिंग तो नाही का हे असतं स्वप्न असतात, असं खूप सुंदर सुंदर थीम त्यांनी त्याच्यामधून प्रेझेंट केलेले आहेत आणि खूप सुंदर फिनिशिंग पण होतं त्यांच्या मेहंदीमध्ये. तर त्या सगळ्या भावना त्यांनी त्याच्यामधून प्रेझेंट केलेल्या आहेत. मी काय बोलू मला कळत नाहीये, पण खरं तर हे सगळं मेहंदीचं क्रेडिट आमच्या मॅमला जातं. त्यांनी आमच्याकडून खूप छान वर्क करून घेतलं, त्यासाठी आम्ही इथे आलो. काल त्यांनी आम्हाला ग्रुपवर मेसेज टाकलं की असं असं आहे, म्हणून आम्ही आज इथे आलो, नाहीतर आम्हाला सुद्धा माहिती नसतं. थँक्यू सो मच मॅम. 1st नंबर आहे पल्लवी मगर. आता बघा, झाडं वाचली तरच पाऊस पडणार आहे, ती काळाची गरज आहे. कारण आता सगळ्यांना पाण्याचे खूप समस्या प्रॉब्लेम्स माहिती आहे सगळ्यांनाच. तर खूप सुंदर असा मेसेज त्यांनी दिलेला आहे. पाणी म्हणजे जीवन आहे आणि पाण्याचा योग्य उपयोग व्हायला पाहिजे आहे. सो त्यांनी खूप मेसेज जो छान दिलेला आहे, पाणी वाचवलं तरच तुमचं धरती पण सुजलम सुफलम होणार आहे. तसा खूप सुंदर मेसेज त्यांनी दिलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच चंदूकाका सराफ टीम की तुम्ही आम्हाला एवढा छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, जेणेकरून आम्ही आमचं मेहंदीचं स्किल इथे येऊन दाखवू शकतो की, आणि आम्हाला एक छान एक्सपिरियन्स पण भेटला याच्यामुळे. आणि मी हे सगळं क्रेडिट आमच्या मॅमलाच देणार आहे, कारण त्यांनी आमच्याकडे छान पद्धतीनं सगळं करून घेतलंय ना. आम्ही 40 दिवसात एवढी छान मेहंदी काढायला फक्त त्यांच्यामुळे शिकलो. आणि आज जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळेच आहे. आजचा हा दिवस मला त्यांच्यामुळेच बघायला भेटतोय. आणि माझ्या मेहंदीचा उद्देश एकच होता की सध्या पावसाचा प्रॉब्लेम खूप बघायला भेटतो आपल्याला. खूप ठिकाणी दुष्काळ पण आहे. आपण प्रत्येकाने जर एक एक झाड जरी लावलं तरी पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढे काही वर्षांनी पण हा समस्याला आपल्याला तोंड द्यावं लागणार नाही. त्याच्यामुळे आता आज गेलं की सगळ्यांनी एक एक झाड लावा. मला प्रॉमिस करा तसं सगळ्यांनी. सुरुवात आपण आजपासून करूया. आणि थँक्यू सो मच ऑल. हे सगळं अचानकच झालं. ते काल आले आणि अचानक म्हटले की आम्ही मेहंदी कॉम्पिटिशन ठेवलेली आहे, पार्टिसिपेट करायचं असेल तर करा. त्यांनी 5:30च्या दरम्यान वगैरे आले असतील ते, आणि 7:30 पर्यंत तर नावं शेअर करायची होती त्यांना. मी पटकन ग्रुपवरती मेसेज टाकला ज्यांना पार्टिसिपेट करायचंय. आणि सगळ्यांचा आधी हेच प्रश्न होता की जमेल का,
म्हटलं एक अनुभव तर येईल, एक मनात भीती असते की आपण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जातो, एक कॉन्फिडन्स नसतो, भीती असते मनात, टाइम लिमिट असतो. तर बऱ्याच जणांनी कव्हर केलं, काहींचं राहिलं. एक अनुभव म्हणून खूप चांगली संधी दिली, त्याबद्दल थँक्यू. कंपनी जी आहे 1827 पासून कार्यरत आहे आणि आमच्या कंपनीमध्ये सामाजिक उपक्रम आम्ही घेतोच, पण सांस्कृतिक उपक्रम अशा माध्यमातून आम्ही या ठिकाणी घेत असतो. आज या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचाही सन्मान या ठिकाणी आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी निमंत्रित करतो नैना साळवे मॅडम यांना की त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं असं मी ब्रांच मॅनेजर यांना विनंती करतो. तुझ्या मॅडम एक टाकून बघ. यांचंच कन्फ्युजन होता. खूप सुंदर मेहंदी काढली का तुम्ही पण. पहले तो थैंक यू प्रांजलि मैम, आपकी वजह से ये मौका मिला, और चंदू काका स्टाफ की टीम का भी, कि मतलब ये हुआ कि मेहंदी एक स्टेज है, प्लेटफॉर्म है कि मेहंदी के जरिए भी हम आगे बढ़ सकते हैं. नहीं तो बहुत से लोग ये होता है कि नहीं ये तो क्या करती मेहंदी निकालती है, इसमें कुछ नहीं है, लेकिन हमारी मैम ने मेहंदी को एक स्टेज दिया जिसके जरिए सब हम आगे बढ़ सकते हैं. थैंक यू. धन्यवाद मॅडम. यानंतर सोराली टिळेकर मॅम. सोराली मॅडम. माधुरी गायकवाड. ओंकार सरांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर त्यांनी माझा सुद्धा सत्कार केला. खूप छान वाटलं मला एकदम. ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माहिती लोकांपर्यंत पोहोचवते. आणि नमस्कार सगळ्यांना. आज आता ही स्पर्धा जी झाली, आपल्याला खूप मोठा प्लॅटफॉर्म दिलेला आहे चंदू काका सराफ आणि टीमने, आणि असेच भरपूर प्लॅटफॉर्म तुम्हाला पुढे सुद्धा मिळत जाणार आहेत. आज आता क्लासमध्ये जे आहेत, आता क्लास करत होते आणि क्लास करता करताच त्यांना खूप छान म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड प्राइज मिळालेत. आणि ज्यांना प्राइज नाही मिळालेत त्यांनी सुद्धा हरून जाऊ नका, कारण आपण स्पर्धा ही फक्त प्राइज साठी किंवा काय याच्यासाठी आपण स्पर्धेमध्ये भाग घेत नाही. आणि आपण ज्यावेळेस कुठेही भाग घेतो त्यावेळेस आपण त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं जास्त. म्हणजे आपण कुठं कमी पडलो हे आपण पुढच्या स्पर्धेमध्ये जाताना तुमचं नक्कीच त्याच्यामध्ये थोडंसं ज्या चुका आहेत त्या कमी झालेल्या असणार आहेत. तर त्याच्यामुळे जे हरले ते सुद्धा भरपूर जिंकलेले आहेत, कारण त्यांनी इथं येण्याचे प्रयत्न खूप जास्त घेतलेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनाच बेस्ट ऑफ लक. पुढच्या सगळ्या ज्या पण स्पर्धा असतील त्यांच्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. त्याच्यामुळे कुणीच खचून जाऊ नका. आणि अशा प्रकारे आमचा कार्यक्रम पूर्ण संपन्न झाला होता. हे फर्स्ट सेकंड आणि थर्ड नंबरच्या मेहंदीचे विनर आहेत.
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि यांचे आपले जे व्हिडिओ आधी पोस्ट केलेले ते सुद्धा तुम्ही नक्की पहा आणि एकदा शॉपला नक्की भेट द्या.